हजारो प्रवाशांची रोजची व्यथा मांडणारी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कागल या टप्प्याचं रुंदीकरण अनेक वर्ष सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा करावा लागतोय। काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाया घालवणाऱ्या प्रवाशांच्या मनस्तापाची ना ठेकेदाराला पर्वा आहे ना प्रशासनाला। पाहूयात या संदर्भातला पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरातून कागल आणि कोल्हापुरातून कराड या ठिकाणी जाण्यासाठी खरतर मोठी कसरत वाहनधारकांना करावी लागते। कराडपर्यंत जाण्यासाठी कोल्हापुरातून जवळपास 1.5 तास लागतो। मात्र पावसाळ्यामध्ये याच महामार्गाच्या गलथान कारभारामुळे जवळपास 5 ते 6 तास वाहनधारकांना ताटकळत प्रवास करावा लागतो। पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमधून कोल्हापूर ते कराड दरम्यानच्या या महामार्गाचा झालेला खेळखंडोबा। कोल्हापुरातून साताऱ्याकडे प्रवासाला सुरुवात केल्यानंतर अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेलं महामार्गाचं काम हे नजरेस पडतं। तर काही ठिकाणी पूल उभारण्यासाठी खोल खड्डे खणण्यात आले। खड्डे खोदल्यानंतर त्या ठिकाणी हे काम ठप्प असल्याची सद्यस्थिती आहे। महामार्गासह सर्व्हिस रोड खड्डेमय झालाय। ते खड्डे चुकवत वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते। वाहतूक कोंडीत तासनतास प्रवाशांना अडकून पडावं लागतंय। तर या खड्ड्यांमुळे दररोजच या महामार्गावर अपघातांची मालिका पाहायला मिळते। यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण होत असते। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती कराड ते कोल्हापूर दरम्यान जी काम सुरू आहे 6 पदरीकरणाचं, त्या काम सुरू असताना दुसरीकडे मात्र जो पूर्वीचा रोड आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावरती अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। आपण जर दूरपर्यंत नजर जर टाकली तर अशाच पद्धतीचे छोटे छोटे खड्डे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत। रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात देखील झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। अशा पद्धतीचे अनेक खड्डे कोल्हापूर ते कराड दरम्यानच्या रस्त्यावरती पाहायला मिळतात, ज्यामध्ये खरतर प्रशासनानं आणि महामार्ग प्रशासनानं यामध्ये कुठल्याही पद्धतीनं रस्ता दुरुस्त करायचं त्या ठिकाणी काम केलं नसल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर हे दृश्य बघितलं तर अजूनही 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे आणि बाजूलाच गटरचं देखील काम सुरू आहे, ज्यामध्ये या ठिकाणी काम जे आहे ते तशाच पद्धतीनं पडून या ठिकाणी पाहायला मिळते। कुठलाही कर्मचारी नाही, मात्र रस्ता जो आहे तो या ठिकाणी खोदून ठेवलेला आहे। याचा मनस्ताप मात्र अनेक वाहनधारकांना होतोय। या महामार्गाच्या कडेला असलेला सर्व्हिस रोड सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यामुळे या सर्व्हिस रोडवर सुद्धा अनेक अपघाताच्या घटना घडतात। महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसह आसपासच्या गावातील वाहनांना सुद्धा चिखल आणि खड्डेमय रस्त्यामधून वाट काढावी लागते। कराडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेठ या ठिकाणी खराब सर्व्हिस रोडमुळे बंद पडलेला हा ट्रक, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान झाल्याचं त्या ट्रकला सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या मेकॅनिकचं म्हणणं आहे। सध्या आपण कोल्हापुरातून पेठ या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागे पाहताय एक ट्रक जो आहे तो खराब रस्त्यामुळे त्या ठिकाणी खड्ड्यात जाऊन बंद पडल्याचं पाहायला मिळतोय। खरतर मोठ्या प्रमाणात ट्रकचं देखील नुकसान झालेलं आहे आणि बाजूला आपण पाहताय हा सर्व्हिस रोड जो महामार्ग एकीकडे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्व्हिस रोड त्या महामार्गासाठी काम सुरू असताना इथं बनवण्यात आलेलं नाही आणि त्याचाच फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। खड्डे झालेत रस्त्याला भरपूर, त्यामुळे हे खड्डे लागून लागून लिप स्प्रिंग असतं ते तुटले त्या गाडीचं ओव्हरलोडमध्ये। हा वजन हेवी असल्यामुळे तुटले गचक्यांमुळे। खरतर कोल्हापूर ते कराडच्या मार्गावरती आपण चाललेलो आहे आणि हे रस्ते समोरचे पाहताय तर याच खड्डेमय रस्त्यातून आपल्याला वाट काढत जावी लागते। आपण बघताय मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा देखील या महामार्गावरती लागतात। दुसरीकडे जर बघितलं तर पाणी देखील मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पावसामुळे साचलेलं आहे। खड्ड्यांचा अंदाज जो आहे तो येत नाही। अनेक ठिकाणी खड्डे एवढे मोठ्या प्रमाणात आणि त्या खड्ड्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गाड्या ज्या आहेत ते वाहनधारक त्या खड्ड्यांमध्ये घालत नसल्याचं पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये मोठमोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत, ज्यामध्ये अनेकांच्या गाड्यांचं देखील नुकसान जे आहे ते होत आहेत। याच खड्ड्यामुळे रस्त्यातून आपल्याला देखील वाट जी आहे ती काढत जावी लागत आहे। प्रशासनानं कोणत्याही पद्धतीने लक्ष दिलेलं नाही आणि परिणामी अशा पद्धतीनं वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। थोडं अंतर पुढे गेल्यावर आढळलेली ही गाडी एका खड्ड्यात आदळल्यामुळे या गाडीच्या बंपरचं नुकसान झालं। संतापलेल्या या वाहनधारकानं थेट सरकारला धारेवर धरत जर रोड व्यवस्थित नाही तर आमच्याकडून टोल कशाला वसूल करता असा सवाल केला।
जोवर रस्त्याची कामं पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसूल करू नये हे त्याचं मत इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचंच असावं. खरं तर महामार्गावरील जो सर्व्हिस रोड आहे तो इतका खड्डेमय बनलेला आहे, त्यामुळं काहींच्या गाड्या देखील खराब होताना पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर अनेकांचं ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळं काही गाड्यांना त्याचं नुकसान सहन करावं लागते. ड्रायव्हर देखील ते आपले नुकसान झाल्याचं पाहायला लागलेले आहेत. खरं तर काही पर्यटक जे आहेत ते या महामार्गावरून जात होते, त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कुठून कुठं चाललेला? आम्ही काल बँगलोरवरून पुण्याला चाललो आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जसं हे कोल्हापूर चालू झालंय तसे खड्डे खराब आहेत, रस्ते खराब आहेत सगळे. एवढा भरमसाठ टोल घेतला जातो पण रस्त्यांची कुठेही व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत नाही. सगळीकडे खड्डे आहेत मोठे मोठे, गाड्यांचं नुकसान होते. गाड्या खड्ड्यात मोठ्याने आपटते गाडी. आमच्या गाडीचं नुकसान झाले. 2 वेळा आम्ही हे गाडीचं लावून ते खालचं बंपर घासलेलं आहे गाडीला. 2 वेळा आमची गाडी दुसऱ्या गाडीवर जाताना आम्ही वाचवली. 2 गाड्यांचा ऍक्सिडेंट पण झालेला आहे मागं. हो, काल आम्ही ह्याच्यावर बघत होतो मॅपवर 30-30 किलोमीटर लाईनी होत्या. खूप चुकीच्या पद्धतीनं हे सगळं सरकारचं चाललेलं आहे. खरं तर हा मनस्ताप जो आहे तो प्रत्येकाला सहन करावा लागतोय. टोल देखील घेतला जातोय, मग टोल आम्ही कशासाठी देऊ असे अनेक जण म्हणतायत. तुमचं काय नेमकं मत? खरं आहे, टोल दिले नाही पाहिजे. जोपर्यंत रस्ते नीट होत नाही तोपर्यंत अजिबात टोल दिले नाही पाहिजेत. आता झालेला हा शारीरिक त्रास खूप अवघड आहे आणि गाडीचे खरंच खूप नुकसान झालेलं आहे. जोपर्यंत हे रस्ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने टोल देणार नाही आणि सरकारने याकडे गांभीर्यानं बघावं असं देखील अनेक वाहनधारक या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत. प्रवाशांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. हजारो खड्ड्यांमधून ते वाट काढत तासनतास रखडत कोल्हापूर ते कराड असं अंतर कापावं लागतंय. मुंबई ते चेन्नई 1419 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग, जो NH4 पुणे बंगलोर महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. केवळ सातारा ते कागल हे 133 किलोमीटरचं अंतर वगळता इतर ठिकाणी हा महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम पूर्ण झालंय. 2017 मध्ये या 6 पदरीकरणाच्या निविदेला सुरुवात. या निविदेत 2 वर्षात 22 वेळा बदल. पुढे स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं 2022 साली सूत्र हातात घेतली आणि 6 पदरीकरणाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानं काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 133 किलोमीटर कामांपैकी सातारा ते पेठ नाका या 67 किलोमीटरचं 1895 कोटींचं काम एका ठेकेदाराकडं, तर पेठ नाका ते कागल या 63 किलोमीटरचं 1503 कोटींचं काम दुसऱ्या ठेकेदाराकडे दिलंय. मात्र या महामार्गाच्या कामाचा अक्षरशः खेळ खंडोबा झालाय. जसजसं कोल्हापुरातून कराडच्या दिशेनं आपण जातोय तसतसे अशा पद्धतीचे खराब रस्ते आपल्याला निदर्शनास येतात. हे चित्र एवढं बोलकं आहे की त्यानंतर होणारी वाहतूक कोंडी आपण पाहताय. काही प्रमाणात महामार्गाचे काही कर्मचारी इथला रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. मात्र ज्या पद्धतीनं इथले रस्ते होणं अपेक्षित होतं, जे सर्व्हिस रोड होणे अपेक्षित होतं, ते मात्र या ठिकाणी अजिबात पाहायला मिळत नाहीत. म्हणून अशा पद्धतीनं वाहनांच्या लांबच लांब रांगा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळं हे देखील प्रश्न जो आहे तो प्रशासनानं या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. महामार्गावर संथ गतीनं सुरू असलेल्या या कामाचा फटका महामार्गालगतच्या अनेक व्यावसायिकांनाही बसतोय. महामार्गाच्या बाजूला असणारा अजून एक सर्व्हिस रोड आपण दृश्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवूया. हा कराडच्या दिशेने जाणारा महामार्ग आहे आणि तोच खरं तर सर्व्हिस रोड या ठिकाणी बनवणं गरजेचं होतं. चांगल्या दर्जाचे सर्व्हिस रोड बनवणं गरजेचं होतं. मात्र त्याची कुठेही काळजी जी आहे ती घेतलेली नाही आणि परिणामी अशा पद्धतीनं वाहनधारकांना कसरत करत हा मार्ग जो आहे तो पार करावा लागतो. आपण जर ही दृश्य बघितली तर यावरून अंदाज येईल या ठिकाणी जर एखादं वाहन बंद पडलं तर मागे जवळपास 20 ते 25 किलोमीटरच्या रांगा लागण्याची शक्यता आहे, ज्याचा अनुभव 2 दिवसांपूर्वीच काही नागरिकांनी घेतलेला आहे. मोठी वाहतूक कोंडी या महामार्गावरती झाली होती. खरं तर इथले स्थानिक लोक देखील आहेत, त्यांनी देखील या संदर्भात आवाज उठवलेला आहे. किती त्रास याचा सहन करावा? भरपूर 3-3 तास 4-4 तास ट्रॅफिक जाम होतंय. आमच्या दारातनी पाण्याचं चिखोलीवर लोंड वाहतोय. दररोज हा ताप आहे आम्हाला. रस्ता 3-4 किलोमीटर पाठीमागे जाम होता. परत ना ह्या गाड्या क्रेन बोलवलं, त्यांनी क्रेनवाले पैसे पण घ्यायला लागलेत. म्हणजे रोडवाले ट्रॅफिकवाले बोलवते, त्यांची जबाबदारी असून पैसे घ्यायला लागलेत. आज सरळ केला की उद्या खराब आहे रस्ता, आज सरळ केला की उद्या खराब आहे. आणि सगळं ते भरत्यात ना चिखल, सगळा तो चिखल आमच्या दुकानावर 1 महिना झाला आमचं दुकान बंद आहे आता तिथे.
याचा एक त्रास महिना. दुकानदारांना पण आहे. दुकानदारांना पण आहे, हॉटेलवाल्यांना पण आहे. तुमची पूर्ण हे रस्त्याला ट्रॅफिक जामची तर प्रचंड आहे. प्रचंड. अहो, परवा दिवशी आमचे काका सांगतो तुम्हाला 11:30 वाजता इथे बसले, पहाटेच्या 3 वाजता कराडमध्ये पोहोचले. पहाटे 3 वाजता एवढा वेळ ट्रॅफिक मध्ये होती ती. याला जबाबदार सरकारच, आता कोण आहे दुसरं. नक्कीच बघितलं तर महामार्ग एकीकडे बनवत असताना दुसरीकडे मात्र त्याचा सर्व्हिस रोड जो आहे तो चांगल्या दर्जाचे बनवणं गरजेचं आहे, मात्र त्याकडे कुठेही लक्ष दिलेलं आहे. मागील अनेक वर्षांपासून कागल सातारा हा 133 किलोमीटरचा प्रवास त्रासदायक ठरतोय. दररोज या महामार्गावरून जाणाऱ्या लाखो वाहनांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे सरकार या महामार्गाच्या कामाची गती वाढवण्याकडे लक्ष देणार का, या मनस्तापापासून प्रवाशांची सुटका करणार का, हा प्रश्न आता पुढारी न्यूजसह सर्वजण उपस्थित करतायत. खराब दर्जाच्या रस्त्यांवरूनच आम्हाला प्रवास करावा लागतो, त्यामुळं आम्ही या रस्त्यांचे टोल का द्यायचे असा सवाल देखील अनेक वाहनधारकांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. शिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकारची देखील ही जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणात काम होत असताना अशा पद्धतीनं वाहनधारकांना ताटकळत अनेक तास जो आहे तो प्रवास करावा लागतोय. त्यामुळे सरकार याकडे कशा पद्धतीनं पाहणार आणि या रोड संदर्भात कशा पद्धतीनं आता हालचाली वाढणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. प्रवाशांचे हे हाल सरकारसह संबंधित प्रशासनांना दिसावे. लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं हीच अपेक्षा. कोल्हापूरहून शेखर पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.